सरपंच संतोष देशमुखांची हत्या मीच केली असल्याची कबुली आता आरोपी सुदर्शन घुले यांनी पोलिसांना दिलेली आहे। बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आरोपींना 4 महिन्यानंतर आपला जबाब दिलाय। देशमुखांची क्रूर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली दिल्याचे पाहण्यास मिळत आहे। सुदर्शन घुलेच्या जबाबातील हत्येची 2 तासाची क्रूर कथा ऐकून तुमचाही संताप अनावर होईल। सरपंच संतोष देशमुखाला खाली उतरून उघड करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, कल्चर वायर, गॅस पाईप अशा हत्याराने 2 तास जबर मारहाण करत होतो। जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे 2 ते 3 वेळा बोलणंही झालं। विष्णूने मला सांगितलं की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे। त्यावेळी प्रत्येक घुलेने पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या तोंडात लघवी केली। प्रत्येक घुलेने पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या छातीवर पळत येऊन 2 पायांनी उडी मारली। आम्ही 2 तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निजपीडित पडला होता। त्यानंतर सरपंच संतोष देशमुख याला दैठण फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून निघाल्याचा जबाब सुदर्शन घुले यांनी पोलिसांना दिलेला आहे। तब्बल पोलिसांनी 2 तास हा जबाब नोंदवल्याचे सांगितले असून या जबाबामुळे प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा घटनाक्रम सुदर्शन घुले यांनी पोलिसांना सांगितलेला आहे। निर्गुणपणे सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याचे ह्या जबाबातून समोर येत आहे। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी त्यांनी अपहरण करून त्यांची निर्दयपणे हत्या केल्याचे आता समोर आलेले आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।